नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी द्वारका प्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स, सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट, जिल्हा नांदेड आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र। आज आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामधील अतिशय महत्त्वाची आणि असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी जी परीक्षा लागते ती परीक्षा म्हणजे सेटची परीक्षा। मागच्या व्हिडिओज मध्ये आपण या परीक्षेच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिले आणि आपण जो काही भरभरून प्रतिसाद त्या व्हिडिओला दिलेला आहे त्यामुळे आपलं चॅनल आज एका अतिशय चांगल्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे, तेही तुमच्या सेटच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाच्या माध्यमातून। आज आपण जी 27 डिसेंबर रोजी सेटची परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमधील पहिला जो काही पेपर आहे तो पहिला पेपर त्याची आन्सर की परवा विद्यापीठाने टाकलेली आहे आणि ती आन्सर की आपण आपल्यापर्यंत सरावासाठी घेऊन येत आहोत। हे सराव करत असताना आपल्याला मागील ज्या काही प्रश्नपत्रिकेचा सराव आपण केला होता, ज्या विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला किंवा सरावाच्या माध्यमातून त्यांनी या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या डोळ्याखालून घातलेले आहेत त्यांना निश्चित तो फायदा झालेला असेल, कारण की हे जे काही या परीक्षेमधील प्रश्न आहेत हे प्रश्न त्या प्रश्नाशी ताळून पाहिल्याच्या नंतर त्याच्यात बरंच सामधर्म्य आपल्याला असल्याचं आढळून येतं। हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे। म्हणजेच या परीक्षेमधील प्रश्नांचा सराव किती महत्त्वाचा आहे ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। आपण असं पाहतो की कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्या स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो सराव, आणि तो सराव अशा कीच्या माध्यमातून आपल्याला करायचा असतो। या ठिकाणी मी फक्त काही स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपली जी काही सेटची परीक्षा आहे त्या परीक्षेच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्याला माहीत नसतं। बरेच विद्यार्थी जे की पदवी पातळीवर असतात ते मला विचारतात की सर सेटचे तुम्ही व्हिडिओज टाकतात परंतु सेट म्हणजे काय आम्हाला माहित नाही, किंवा ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षाच माहित नाही त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा व्हावा असा आपला प्रमुख उद्देश आहे। आता हा उद्देश यासाठी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे कारण बीएच्या प्रथम वर्षापासूनच अशा स्पर्धा परीक्षेकडे वळणं गरजेचं आहे। कारण सर्वात जवळचा आणि चांगला जो काही मार्ग आहे असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी तो सेटची परीक्षा आहे। त्याला महाराष्ट्रात ही जी काही परीक्षा घेतली जाते म्हणून तिला MHSCET असं म्हटलं जातं। एमएचचा उच्चार साधारणपणे आपण करत नाही। आता UGCने काय केलेलं आहे तर या परीक्षेसाठी आपल्या महाराष्ट्रामधील सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला स्टेट एजन्सी म्हणून त्याच्याकडे हे काम सोपवलेलं आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही सेटची परीक्षा पुणे विद्यापीठ घेतं आणि ही परीक्षा घेत असताना त्या परीक्षेची जी काही काठिण्य पातळी आहे ती पाहता आपल्याला असं लक्षात येईल की हिचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ फारच कमी विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र ठरतात, हे लक्षात घ्या। कारण मग आपल्याला हा प्रश्न पडत असेल की असिस्टंट प्रोफेसर म्हणजेच सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी, आता सहाय्यक प्राध्यापक म्हणजे काय की जो नवीन जो काही प्राध्यापक लागलेला असतो तो प्राध्यापक पुढे असोसिएट प्रोफेसर होतो आणि पुढे मग प्रोफेसर होतो, अशा पद्धतीची ही रँकिंग असते, हे लक्षात घ्या। म्हणजे सुरुवातीला असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक म्हणून एखादा प्राध्यापक रुजू झाल्याच्या नंतर त्याला बढतीद्वारे किंवा मग ठराविक जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्याचं पुढे प्रमोशन होत जातं आणि त्याला त्याचं डेसिग्नेशन असं मिळत जात असतं। हे पदवीच्या विद्यार्थ्याला माहीत नसतं। मग हे माहीत करण्याचं जे काही काम आहे की तुमच्याकडे अशा पद्धतीची एक क्युरिओसिटी निर्माण व्हावी म्हणून हा सर्व प्रयत्न आहे। म्हणून पदवी पातळीपासूनच जे आपले पीजीचे विद्यार्थी आहेत या पीजीच्या विद्यार्थ्याला खास करून या व्हिडिओचा फायदा होणार आहे। म्हणजे आपले जे काही पीजीचे विद्यार्थी असतात पुढे भविष्यात या सर्व परीक्षेची तयारी करणारे असतात आणि या परीक्षेला त्यांना सामोरं जाण्यासाठी अशा सर्व व्हिडिओची त्यांना मदत होते। हा भाग या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचा आणि म्हणून आपलं ज्यांनी कुणी हे चॅनल सबस्क्राइब केलेलं नाही
त्यांनी लवकरात लवकर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं. नंतर जी काही बेल आलेली असेल ते बेल आयकॉन दाबून तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपलं जे काही चॅनलचे जेवढे व्हिडिओ असतील तेवढे व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवायचे, म्हणजे शेअर करायचे आहेत, कॉमेंट्स लिहायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही लाईकचं बटन वर आलेलं आहे ते लाईकचं बटन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे त्यावेळेस तुम्हाला ते लाईकचं बटन दाबायचं, म्हणजेच चांगला वाटला असंच दाबायचं. हेही लक्षात घ्या, कारण की तुम्हाला भविष्यामध्ये याच पद्धतीचे व्हिडिओज, याच पद्धतीच्या या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्राच्या संबंधी माहिती मिळेल. म्हणजे स्पर्धा परीक्षेचं जे काही क्षेत्र आहे, हे कोणतीही परीक्षा असो, ते स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आता आपल्याला आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून पुढे चालवायचं आहे, हेही लक्षात घ्या. म्हणून आपल्या चॅनलचं नाव सुद्धा स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र अशा स्वरूपाचं आहे, हे लक्षात घ्या. आता या संदर्भात जे काही स्किल अनाउन्समेंट कोर्सचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज आपण या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. कौशल्य विकासाच्या संदर्भात म्हणजे विद्यापीठानं जो काही अभ्यासक्रम आपल्यासाठी ठेवलेला आहे, आता हा अभ्यासक्रम कुणासाठी ठेवला, काय ठेवला हे तुम्हाला पाहण्याची बिलकुल गरज नाही. कारण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्या प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धा परीक्षेच्या बद्दलची मूलभूत माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती मूलभूत माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या सर्वांना देत असतो. हा इथपर्यंतचा जो काही भाग झाला, त्याच्यासाठी तुम्हाला मागचे जे काही लिंकचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. वर एक आय बटन आलेलं आहे, पहा, लक्षात घ्या. आलं आय बटन, ते आय बटन तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केलं की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. वेगवेगळ्या पद्धतीचे ते लिंकचे व्हिडिओ असतात. आणि खाली जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ते त्याला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला मागचे पूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि एंड ऑफ द स्क्रीन मध्ये तुम्हाला जे काही 2-4 व्हिडिओ आलेले असतात ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला सूचना अशी आहे की बरेच विद्यार्थी काय करतात की या सर्व गोष्टी लक्षात घेत नाहीत, किंवा आपण ज्या काही ग्रुपवर आहात त्या ग्रुपवर जे काही व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करतो, परंतु आपण सर्वजण हे व्हिडिओज तुम्ही पाहण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्याकडे उपलब्ध होतात आणि सर्व व्हिडिओ तुम्ही एकाच दिवशी पाहू शकत नाही. त्यामुळे तात्काळ ज्या दिवशी आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याच दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा. आणि अशा पद्धतीचा व्हिडिओ पाहिले की मग नंतर तुम्हाला काहीही किंवा कुठल्याही पद्धतीचं टेन्शन येणार नाही, किंवा अभ्यास सुद्धा सुकर होईल. कारण ऑनलाईन पद्धतीनं आत्ताच परवा जे काही विद्यापीठानं सर्क्युलर काढलेलं आहे, हे सर्क्युलर सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचे हे क्लासेस आता पुढे आपल्याला न्यायचे आहेत. आता हे क्लासेस का न्यायचे आहेत, कारण की सध्या अजूनही या सर्व बाबींना किंवा या सर्व घटकांना आपले जे काही ही सध्याची महामारीची जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही असं वाटतंय. आणि म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला अभ्यास न करून चालणार नाही. तो अभ्यास आपल्याला पुढे नेणं गरजेचं आहे. हा अभ्यास आपण जर पुढे घेत गेलो किंवा पुढे जर चालू ठेवला, आता ही संधी असते हेही आपण लक्षात घ्यायचं. कारण अशी संधी जर आपल्याला चांगली पद्धतीची मिळत राहिली आणि या पद्धतीने आपण या संधीचा फायदा जर घेत राहिलो तर निश्चित आपल्याला जीवनामध्ये चांगल्यात चांगल्या यशापर्यंत जाता येतं, हे लक्षात घ्या. म्हणजेच त्यासाठी ही परीक्षा सुद्धा सेटची परीक्षा या ठिकाणी अपवाद नाही. आता या ठिकाणी मी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतील. आता ह्या गोष्टी लिहून ठेवत असताना तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, या संदर्भात सुद्धा मी काही व्हिडिओज टाकलेले आहेत जे की तुम्हाला लिंकमध्ये तुम्हाला ते भेटून जातील. आता हे व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागेल, कारण की आपला अभ्यासक्रम आहे आणि अभ्यासक्रमाबरोबरच या सुद्धा परीक्षांची आपल्याला तयारी करणं आहे. आता ही परीक्षेची तयारी म्हणजेच आपल्या भावी जीवनामध्ये आपण जे काही स्वप्नरंजन केलेलं असतं किंवा स्वप्न पाहिलेलं असतं त्या स्वप्नापर्यंत जाण्यासाठीची ही मुहूर्तमेढ असते, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. आणि असं जर लक्षात जर घेतलं तर आपल्याला निश्चितच यश मिळतं, हे लक्षात घ्या.
कारण जसजसं नवीन परिस्थिती येईल, जसजसे दिवस जात राहतील हे वेगवेगळ्या पद्धतीचे, तोपर्यंत कोणीही कुणासाठी थांबत नाही हे लक्षात घ्या. कारण की मनुष्याच्या जे काही नीड्स आहेत, गरजा आहेत, कारण की अशाच पद्धतीचा हा जो काही एक पॅरेग्राफ या पेपरमध्ये आलेला आहे की मनुष्याचा निसर्गाबरोबर जो काही संतुलनाचा भाग आहे तो कशा पद्धतीचा वेगवेगळ्या पद्धतीने अफेक्टेड होत आहे, त्या संदर्भात एक पॅरेग्राफ तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे, ज्याच्यावर 5 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आणि त्या 5 प्रश्नाचं उत्तर देत असताना तो तुम्ही ज्यावेळेस पॅरेग्राफ वाचताल त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की खरोखरच अशा पद्धतीची परिस्थिती आता या सर्व परिस्थितीमध्ये उपलब्ध निर्माण झालेली आहे आणि तिला आपल्या विद्यार्थ्यांना बरोबरच संपूर्ण समाजाला सुद्धा सामोरं जायचं आहे. समाजाला यासाठी म्हणायचं आहे की प्रत्येकाची एक काही रिस्पॉन्सिबिलिटी असते, जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आपण आपल्या जबाबदारी बरोबरच समाजाचं सुद्धा कशा पद्धतीचं भलं होईल हा सुद्धा विचार करणं गरजेचं असतो आणि म्हणून आपण या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी करतो. आता मागची जी काही सेटची एक्झाम नाही, म्हणजेच पहा हे लक्षात घ्या, पहिला जो काही पेपर आहे हा तुमचा जनरल ॲटिट्यूड कसा आहे हे शोधणारा हा पेपर आहे. त्यासाठी आपण सिलेबस दिलेला आहे, त्यासाठी आपण काय केलेलं आहे की या पद्धतीची व्हिडिओ टाकली, त्या पद्धतीच्याच माध्यमातून आपण या व्हिडिओचा आपण वेगवेगळ्या पद्धतीचा सराव सुद्धा घेतलेला आहे. परंतु हा सराव घेत असताना सुद्धा तुम्हाला ही परवाची जी काही क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत, आपला रिझल्ट किंवा आपला कट ऑफ कसा राहील, या सर्व गोष्टी तुम्हाला इथंमुचपणे कळणार आहेत. आणि म्हणून आपण या व्हिडिओचा या ठिकाणी भाग टाकत आहोत. आता ही पहिल्या पेपरची जी काही क्वेश्चन पेपर आहे ती पेपरचा हा डी संच आहे. डी त्या ठिकाणी मी तुम्हाला लिहून ठेवलेला आहे का आता ही जी काही डी संच आहे आणि या डी संच जी काही आहे त्याची आन्सर की जी आहे ती आन्सर कीज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे. म्हणजेच आपल्याला भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या परीक्षेला सामोरं जाऊन एक चांगला नागरिक, एक चांगला शिक्षक, एक चांगला प्राध्यापक निर्माण होण्यासाठी जो ॲटिट्यूड लागतो तो ॲटिट्यूड सुद्धा या परीक्षेच्या माध्यमातून कशा पद्धतीचा पाहिला जातो किंवा त्या तपासला जातो हे तुम्ही लक्षात येईल आणि तुम्हाला आपण किती किंवा आपला अभ्यास किती आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून समजून येईल. म्हणून हा अभ्यास करताना ही सर्व काळजी तर घ्यायची, परंतु हे सर्व उत्तर ज्यावेळेस मी वाचून दाखवेल त्यावेळेस तुमच्या समोर फोकसला ती प्रश्नपत्रिका सुद्धा ठेवलेली आहे आणि ती प्रश्नपत्रिका म्हणजेच ती अगोदर मी वाचून दाखवेल, त्यानंतर त्याचं जे काही करेक्ट उत्तर आहे तेवढंच फक्त वाचून दाखवेल. चुकीचे पर्याय मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार नाही, कारण की त्यामुळे आपला वेळ जातो आणि आपल्याला जास्तीत जास्त लेनचा व्हिडिओ तयार करायचा नाही हे आपण इथं लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला कमी लेनचा व्हिडिओ तयार करायचा, त्यासाठी आपला थोडासा वेळ या ठिकाणी जरीही खर्च झाला तर हरकत नाही, परंतु अतिरिक्त वेळ आपला खर्च होऊ नये ह्याची आपण या व्हिडिओमध्ये काळजी घेतलेली आहे. म्हणजेच येणाऱ्या परीक्षेसाठी आता हे लक्षात घ्या, ज्या वेळेस एखाद्या परीक्षेची आन्सर की आपल्याला मिळालेली असते तिथून पुढे आपला जो काही रोल आहे किंवा आपली जी काही परिस्थिती आहे, स्टेटस जे आहे आपलं समजून येतं. कारण या परीक्षेसाठी म्हणजे सेटच्या या पेपरमध्ये तुम्हाला तुमची जी काही झेरॉक्स ORM शीट दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही कोणते उत्तर सोडवलेले आहेत ह्याची प्रत तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही खोटं बोलण्याचं किंवा खोटं उत्तर सांगण्याची बिलकुल काही शक्यता नाही. आणि म्हणून आपल्याला किती मार्क्स पडतात हे मनामध्ये दुसऱ्याला सांगू नका वाटल्यास, कारण की कुणी विचारलं तर सांगताल की बाबा मला एवढं पडणार आहे तेवढं, काहीही सांगू नका, परंतु मनामध्ये गृहीत धरा की आपल्याला एवढे पडणार आहे. आणि साधारण जो काही कट ऑफ आहे तो आपापल्या कॅटेगरीप्रमाणे कट ऑफ वेगवेगळा आहे. गेल्या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ हा फार व्यवस्थित तुम्ही जर अभ्यासला तर तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक कॅटेगरीमध्ये आता स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि त्या स्पर्धेला आपण कुठपर्यंत आहोत हे या कट ऑफच्या माध्यमातून तुम्ही मागच्या कट ऑफच्या माध्यमातून पाहू शकता आणि ते पाहून मग लगेचच आपल्याला पुढच्या परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा. आता या ठिकाणी ही बाब लक्षात घ्या की पुढच्या परीक्षेचा यासाठी म्हणायचंय
की कंटिन्युअस आपण मागची परीक्षा संपली लगेच आपण दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास सुरू करणं गरजेचं असतं आणि म्हणून अशा पद्धतीचा सराव या पेपरच्या माध्यमातून व्हावा यासाठी हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे। त्यासाठी ही जी काही पुढील आपली जी काही क्वेश्चन पेपर आहे ती सरावाच्या माध्यमातून आणि आन्सर कीच्या माध्यमातून पुढील पद्धतीची आहे तेही लक्षात घ्या आणि ते पाहण्यासाठी किंवा ते पाहण्या अगोदर मात्र तुम्हाला हे लाईकचं जे काही बटन आहे ते बटन दाबून जा आणि एंड ऑफ द स्क्रीन मध्ये जे काही आपले व्हिडिओज येतील ते सुद्धा तुम्हाला क्लिक करायचे आहेत। एवढा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्या आणि लगेचच आपण आपल्या या सरावाला सुरुवात करत आहोत। त्यामधील जो काही पहिला जो काही क्वेश्चन आहे म्हणजेच या प्रश्नपत्रिकेतील पहिला जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कशा पद्धतीचा आहे ते पुढील पद्धतीचा हे लक्षात घ्या आणि तो लक्षात घेऊन हा सराव आपण करावा। अशा पद्धतीचा सराव केल्याच्या नंतर निश्चित आपल्याला या पुढच्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जाता येईल। इथपर्यंत या स्पष्टीकरणासह काही सूचना देऊन सुरू करूया आपण आपल्या या सरावाला आन्सर कीच्या माध्यमातून। तर प्रश्न नंबर 1 पुढील पद्धतीचा आहे हे लक्षात घ्या। प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हे पुढील आकृतीवर आधारलेले आहेत। पुढील आकृती ABC या कंपनीच्या सन 2011 ते 2015 या काळातील एका ठराविक वस्तूंची लाखामधील निर्यात व त्यापासून निर्माण झालेला कोटी रुपयामधील महसूल दाखविते। त्या अनुषंगाने पुढील 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। प्रश्न क्रमांक 1 आहे कोणत्या वर्षात निर्यात प्रति वस्तू महसूल निर्मिती कमाल आहे? उत्तर आहे ए 2012। प्रश्न क्रमांक 2 आहे 2011 ते 2015 या काळातील प्रतिवस्तू सरासरी गणित मध्य महसूल निर्मिती किती आहे? उत्तर आहे बी 200। सूचना पुन्हा एकदा आहे प्रश्न क्रमांक 3 आणि 4 साठी। पुढील माहितीच्या आधारावर ही प्रश्ने आहेत। 800 विद्यार्थ्यांपैकी 220 मराठीत नापास झाले, 300 इंग्रजीत नापास झाले, 150 हिंदीत नापास झाले, 125 मराठी व इंग्रजी दोन्हीत नापास झाले, 70 मराठी हिंदी दोन्हीत नापास झाले, 60 इंग्रजी व हिंदी दोन्हीत नापास झाले, 30 विद्यार्थी तिन्ही भाषेत नापास झाले। आता प्रश्न आहे या उतार्यावरील प्रश्न क्रमांक 3 फक्त 2 भाषांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? उत्तर आहे बी 165। प्रश्न क्रमांक 4 आहे फक्त एका भाषेत नापासांची संख्या किती आहे? उत्तर आहे सी 250। प्रश्न क्रमांक 5 आहे पुढील माहिती राज्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्येबाबतची आहे आणि त्या अनुषंगाने प्रश्न आहे सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते? उत्तर आहे डी। प्रश्न क्रमांक 6 आहे TRAI या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे बी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया। प्रश्न क्रमांक 7 आहे भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? उत्तर आहे सी 2000। प्रश्न नंबर 8 भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? उत्तर आहे डी विजय भटकर। प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केले आहे? उत्तर आहे बी सरल। प्रश्न क्रमांक 10 भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? उत्तर आहे बी नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी।
प्रश्न क्रमांक 11 आहे, पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? उत्तर आहे ए, शेतातील. प्रश्न क्रमांक 12 आहे, सन 1992 मध्ये टिंबटिंब येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली होती. उत्तर आहे रिओ डी जानेरो. प्रश्न क्रमांक 13, मानवी व प्राणी पेशी अवयव व दूषित शरीरावयव या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट टिंबटिंबच्या साहाय्याने लावावी. उत्तर आहे डी, इन्सिनरेशन्स. प्रश्न क्रमांक 14 आहे, डोंगरी भागात दरडी कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण? नंबर 1 म्हणजे डी उत्तर आहे, वरीलपैकी सर्व. त्यामध्ये वृक्षांचा ऱ्हास, मातीचा ऱ्हास, डोंगरकडा कापणे. प्रश्न क्रमांक 15, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर दर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र टिंबटिंब या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे. उत्तर आहे ए, ग्वालपहरी गुरगाम. 16 नंबरचा प्रश्न आहे, वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला टिंबटिंब इतकी वर्षे गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे. 24, विद्यापीठ शिक्षण आयोगाने 1948 विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये परीक्षेचा कालावधी सोडून टिंबटिंब इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली आहे. 180. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 18, उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका टिंबटिंब होय. नंबर डी आहे उत्तर, विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे. प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था टिंबटिंब या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे. उत्तर आहे ए, नागपूर. प्रश्न क्रमांक 20, सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार टिंबटिंब हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केला आहे. उत्तर आहे बी, पर्यावरण अभ्यास. प्रश्न क्रमांक 21, विमर्शी अध्यापन म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर आहे सी, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 22, शिक्षकाने टिंबटिंब ओळखून अध्यापन केले पाहिजे. बी, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. उत्तर आहे 23 क्रमांकाचा प्रमेय, स्वयं प्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीचा टिंबटिंब चॅनेलचा समूह आहे. उत्तर आहे ए, 32 DTH. 24, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. उत्तर आहे डी, त्रिमितीय प्रतिकृती. 25 नंबरचा क्वेश्चन आहे, शिक्षक विद्यार्थ्याच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे सी, मूल्यांकन. क्वेश्चन नंबर 25, सॉक्रेटिसने सत्यशोधनाची टिंबटिंब पद्धती दिली. उत्तर आहे डी, संवाद. प्रायोगिक संशोधनाचा हेतू टिंबटिंब हा असतो. उत्तर आहे सी, सिद्धांताच्या उपाययोजनाचा अभ्यास करणे. क्वेश्चन क्रमांक 28, संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना टिंबटिंब असे म्हणतात. परिमर्यादा. उत्तर आहे 29 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणत्याही वारंवारिता वितरणाशी 50वे शतकम आणि टिंबटिंब सारखेच असतात. उत्तर आहे बी, मध्यांक. प्रश्न क्रमांक 30, एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखनातील माहिती वापरून नवीन संशोधन लेखन लिहितो, हे टिंबटिंब आहे. उत्तर आहे बी, अनैतिक. प्रश्न क्रमांक 31 ते 35 हे पुढे दिलेल्या उतार्यावर आधारित आहेत.
इंग्रजीतील किंवा मराठी उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या। उतारा पुढील पद्धतीचा आहे। मानवी जीवनातील एकाकीपणाची मूळ त्याला मानवी सृष्टीने दिलेल्या मूलभूत समस्येत आहे। मनुष्य निसर्गसृष्टीतून आणि प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत येत असताना तो अनेक गोष्टी गमावून बसलेला आहे। तो माणूस होण्यापूर्वी त्याचे निसर्गाशी जे संतुलित आणि सुरक्षित नाते होते ते मानवी सृष्टीने तोडून टाकले। मानवी सृष्टीत वातावरणांना निसर्गाशी नवे नाते कसे प्रस्थापित करावयाचे हा मानव जातीपुढील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आजचे मानवी जीवन दोन अटळ गोष्टींनी कसून बांधलेले आहे। मानवी जीवन कितीही दुःखासह कष्टमय आणि असुरक्षित असले तरी आज माणूस मानवी सृष्टीकडून पुन्हा प्राणीसृष्टीकडे परत फिरू शकत नाही। फिरणे म्हणजे मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या मृत्यू पत्करणे असते याची त्याला जाणीव आहे। परंतु खरे मानवी अस्तित्व प्राप्त करणे म्हणजे संशय आणि भयग्रस्ततेच्या जंगलातून मानवी सृष्टीच्या दिशेने प्रवास करणे असल्याने माणूस पार थकून गेलेला आहे। त्याला विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे। आज त्याला केवळ भूक, तहान आणि कामवासना एवढ्या मूलभूत शारीरिक गरजाच पूर्ण करून चालत नाही, तर त्या व्यतिरिक्त इतर अनेक गरजांची तो मागणी करताना दिसतो। परंतु त्याच्या या गरजासुद्धा निसर्गाकडे परत फिरण्याचे की मानवी सृष्टीकडे दूरवर जायचे या परस्पर विरुद्ध टोकांनी निर्धारित केलेल्या आहेत। परंतु माणसाला या संबंधीचा ठोस निर्णय घ्यावयास लागतो। हा निर्णय त्याने त्याच्या विकासक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर घेतलेला आहे। त्याच्या सर्व मानवी समस्या ह्युमन प्रॉब्लेम्स सुटत नाहीत, कारण त्याच्या माणूस म्हणून असलेल्या गरजा यापेक्षा वेगळ्या असतात। त्याच्याच माणूस म्हणून असलेल्या सर्व मनस्वी वासना आणि गरजा या त्याच्या शरीरात नसतात, तर तो ज्या सामाजिक परिस्थितीत जगत असतो त्या परिस्थितीत असतात। परिस्थिती जितकी वैशिष्ट्यपूर्ण असेल तितक्या त्याच्या गरजा वैशिष्ट्यपूर्ण आणि विविध असतात। या उतार्याच्या आधारे 31 ते 35 अशा 5 प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। प्रश्न क्रमांक 31, प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत येताना माणसाने कोणती गोष्ट गमावली? उत्तर आहे डी, नैसर्गिक संतुलन। प्रश्न क्रमांक 32, माणूस मानवी सृष्टीकडून पुन्हा प्राणीसृष्टीकडे फिरू शकत नाही कारण बौद्धिक ऱ्हास। उत्तर आहे 33 नंबरचा प्रश्न आहे, खऱ्या मानवी अस्तित्वासाठी कशाची आवश्यकता आहे? उत्तर आहे सी, संशयातीतता। प्रश्न क्रमांक 34, माणसाच्या भौतिक गरजा ह्या टिंबटिंब आहेत, म्हणजेच उत्तर आहे बी, मानव सृष्टी विरुद्ध निसर्ग ह्यांच्याशी संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक 35, माणसाच्या सर्व मानवी समस्या न सुटण्यामागचे मुख्य कारण काय? उत्तर आहे ए, सामाजिक वास्तवता। प्रश्न क्रमांक 36 हा या उतार्याशी निगडीत नाही, हे लक्षात घ्या, कारण की हातात नवीन प्रश्न सुरू व्हायलेला आहे। संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर टिंबटिंबवर भर देतो। उत्तर आहे ए, ग्राहकाच्या वर्तन बदलावर। प्रश्न क्रमांक 37, संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाची क्रमित कार्य पुढील प्रमाणे असतात। उत्तर आहे ए, संग्रह, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण, प्रक्षेपण। प्रश्न क्रमांक 38 आहे, संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेश, ग्राहक व टिंबटिंब हे घटक आहेत। उत्तर आहे बी, माध्यम। प्रश्न क्रमांक 39, पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्याच्या संख्येवर आधारित असते? उत्तर आहे सी,
क्षितिज संप्रेषण. प्रश्न क्रमांक 40. बहुसंख्य श्रोते, बहुजिन्सी श्रोते, विस्तारित श्रोते व टिंबटिंब ही समूह माध्यमांची वैशिष्ट्ये होत. प्रश्न क्रमांक 41 आहे. खालील संच निहाय राशी एक्स, वाय आणि झेड विचारात घ्या ज्यामध्ये संयोग, छेद व सुपरस्क्रिप्ट सी पूरक संच दर्शवितात. खालील कोणते विधान सत्य आहे? उत्तर आहे सी. फक्त एक्स आणि झेड राशी सारखा संच दर्शवितात. प्रश्न क्रमांक 42. पुढील दिलेल्या 3 रंगाच्या हिरवा जी, निळा बी व लाल आर खड्याच्या क्रमिक माळा आहेत. यातील कोणत्या 2 माळा सारख्याच होतील जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवला तर? उत्तर आहे सी. एक्स आणि झेड. प्रश्न क्रमांक 43 आहे. एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किती किलोग्रॅम होते? उत्तर आहे ए. 74. प्रश्न क्रमांक 44. दयानंदने आपल्या शेतात 1/3 भागात ऊस, 1/4 भागात भुईमूग व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे? उत्तर आहे बी. 60. किती रकमेची गुंतवणूक 2 वर्षासाठी दरसाल दर शेकडा 14 रुपये व्याजदराने वार्षिक चक्रवाढीने केल्यास रुपये 5458.32 मिळतील? उत्तर आहे सी. 4200. प्रश्न क्रमांक 46. गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता की जो किरणच्या पुढे आहे? अनिल श्वेताच्या मागे आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय प्रवेश करण्याचा बरोबर क्रम आहे? उत्तर आहे सी. श्वेता, अनिल, श्याम, किरण. प्रश्न क्रमांक 47. जर LONQ याचे रूपांतर JMLO असे होत असेल तर त्याच तत्वांच्या आधारे GDJM यासाठी कोणता पर्याय असेल? उत्तर आहे EBHK. प्रश्न क्रमांक 48. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाबरोबर वर्णन करतो? विधान आहे सर्व प्राणी मृत आहेत, मनुष्य एक प्राणी आहे, प्रत्येक मनुष्य मृत आहे. हे विधान टिंबटिंब प्रमाणाचे आहे. उत्तर आहे बी. अनुमान. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनामधील बरोबर संबंध दर्शविते? स्त्रिया, बहिणी, माता. उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 50. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे? नंबर 1चं विधान आहे सर्व खेळाडू रागीट आहेत. विधान नंबर 2 आहे काही राजकारणी रागीट आहेत. निष्कर्ष उत्तर आहे बी. 2 म्हणजेच उत्तर आहे डी. ए आणि 2 दोन्ही नाही. अशा प्रकारे